मी माझी जर्मन A1 लँग्वेजची जी प्लेसमेंट टेस्ट होती, सो ती टेस्ट कशी क्लिअर केली ह्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर मी A1साठी प्रिपरेशन जे पण काही होतं ते सगळं ऑनलाईन यूट्यूबवरच केलं. तर माझी A1ची जी टेस्ट होती ती 10ला त्यांनी स्टार्ट केली आणि 10:30पर्यंत ती संपली होती. त्याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स होते, पण मी A1चं प्रिपरेशन केलं होतं, त्याच्यामुळे मी A1चे जे क्वेश्चन्स मला समजत होते त्याचेच मी आन्सर्स लिहिले. सो आय थिंक मी 30 क्वेश्चन्स जवळजवळ सगळे अटेम्प्ट केले होते आणि ते व्यवस्थित सगळे माझे 27 करेक्ट आले होते. आणि त्याच्यामध्ये पॅटर्न्स असतात, मोस्टली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि फिल इन द ब्लँक्स असतात आणि एक लेटर रायटिंग वगैरे. त्याच्यामध्ये पण ग्रामरचे जे असतात वर्ड्स देअर दी, सो ते प्रॉपर फिल करायचे असतात आणि काही पिक्चर्स दाखवलेले असतात एका सेक्शनमध्ये. पिक्चर्स दाखवलेले असतात आणि त्यांची आपल्याला नावं जर्मनमध्ये लिहायचं होतं. एखादं फ्रूट असेल सो त्याचं नाव लिहायचं, स्कूल असेल सो त्याचं नाव लिहायचं, किंवा ट्रेन असेल तर सो सगळं लिहायचं होतं. सो जर तुम्ही A2साठी ॲडमिशन घेणार असाल तर मी सजेस्ट करेन की A1साठी तुम्ही ऑनलाईन प्रिपरेशन करू शकता. आणि लर्न जर्मन हे यूट्यूब चॅनल ह्यासाठी खूप बेस्ट आहे. त्यांच्या जेवढ्या काही आहेत व्हिडिओज, आय थिंक 60 व्हिडिओज आहेत A1साठी. सो त्या सगळ्या तुम्ही प्रॉपर केलं तर तुम्हाला A1 हे 70% तुमचं A1 तिथेच होऊन जाईल. आणि बाकी असेल तर तुम्ही फिल इन द ब्लँक्स वगैरे त्याची प्रॅक्टिस दुसऱ्या ह्याच्यावरनं करू शकता. सो प्लेसमेंट टेस्ट ही इझी असते. तुम्ही ज्या लेवलचं प्रिपरेशन केलं आहे त्या लेवलपर्यंत क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर माझ्यासाठी हा एक फर्स्ट नवीन एक्सपिरियन्स होता, पण चांगलं होतं बिकॉज आपण जर प्रिपरेशन केलं असेल तर आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळतोच. सो मीसुद्धा जायच्या आधी मला यूट्यूबवर मी अशाच व्हिडिओज बघत होते प्लेसमेंट टेस्ट, पण मला खूप कमी व्हिडिओज बघायला मिळाले. म्हणून मला असं वाटलं की जर्मन A1साठी किंवा जर्मन A2 कुठली लेवल असेल त्यासाठी प्लेसमेंट टेस्ट कशी असते, सो हे मला सांगायचं होतं माझ्या ह्या व्हिडिओमधनं. तर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की शेअर करा. आणि मी असेच थँक्यू सो मच. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला काही आणखी जर्मनीमधल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू, बाय, टेक केअर.